शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली, मात्र या महामार्गाला विरोध कायम आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलाय। शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। दरम्यान विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर दुसरीकडे धाराशिवमधील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप धाराशिवमधील शेतकऱ्यांनी केला आहे। निवडणूक तोंडासमोर पाहून शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने शासन आल्यानंतर शासनाने परत शक्तीपीठ महामार्गाचे काम चालू केले। ही शेतकऱ्याची शासनाने घोर फसवणूक केलेली आहे आणि आता आजच्याच काही वृत्तवाहिनीवरील वृत्तमध्ये पाहिले की आज शासनाने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंजुरी दिली। जाणीवपूर्वक हे शासन शेतकऱ्यावरती अन्याय करत आहे। हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा याच्यासाठी आम्ही 2 वर्षापासून संघर्ष करत आहोत। माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व